आज रोजी सकाळी माननीय आयुक्त यांच्याकडून आणि माननीय सह आयुक्त पुणे विभाग यांच्याकडून मला माहिती प्राप्त झाली, तक्रार मिळाली की नोबेल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी जे मेडिकल स्टोअर्स आहे फातिमा फार्मा म्हणून, त्याच्यामध्ये रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्यासंदर्भात सक्ती केली जाते. माननीय आयुक्तांचं परिपत्रक आहे की अशा प्रकारे कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये किंवा करता कामा नये. तर त्या संदर्भात मी तात्काळ या ठिकाणी तपासणीसाठी व्हिजिट केली. या ठिकाणी असं दिसून येतं आहे की परिपत्रकामध्ये ज्या पद्धतीनं माननीय आयुक्तांनी जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी सक्ती नसल्याबाबतचा कोणताही फलक प्रदर्शित केलेला नाही. आणि प्रत्यक्ष असं दिसून येतं आहे की पहिल्या मजल्यावरील हॉस्पिटल रुग्णालयाच्या OPDमधून जे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आहेत हे मेडिकल स्टोअरमधील सॉफ्टवेअरवरती आणि कम्प्युटरवरती डिस्प्ले होतात. त्याच्यानुसार ही औषधं विकली जात आहेत. प्रत्यक्ष रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ही प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाही आहे आणि केवळ फक्त रुग्णांच्या नातेवाईकांना या मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांची किंमत इथे भरण्यासाठी पाठवलं जाते. हे सरळ मान्य आयुक्तांच्या परिपत्रकाचं उल्लंघन दिसून आलेलं आहे. तसं आपण आपल्या तपासणी अहवालात नमूद केलेलं आहे. त्यासोबत या मेडिकल स्टोअरची औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील नियमानुसार मी आज सखोल तपासणी केलेली आहे. बरेच असे काही गंभीर कायद्यातील नियमांचं उल्लंघन आढळून आलेलं आहे जे की जनस्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे. त्यामुळे मी या मेडिकल स्टोअरला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतोय. म्हणजे ते जे सल्या म्हणून जे सैराट कलाकार आहे यस, त्यांनी उल्लेख केला आहे, मी इथनं 40,000 रुपयाचे औषधं मला घ्यावं लागले. तर ते प्रिस्क्रिप्शन बघितलं का काय होतं काय? ते प्रिस्क्रिप्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की ते सुद्धा ऑनलाईन सिस्टीमवरतीच प्राप्त झालेलं होतं आणि एक प्रकारे त्यांना इथूनच औषधी खरेदी करण्यासंदर्भात कंपल्शन करण्यात सक्ती करण्यात आलेली होती. आरोप काय केलाय, ती जी 40,000 रुपयाची औषधं घेतलेली ते बाहेर 20,000 रुपयाला मिळत होती. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की MRP पेक्षा आपल्याला कोणत्याही औषधाची किंमत आकारता येत नाहीये. या ठिकाणी असं दिसून येते की MRP नुसार औषधं विक्री केली जाते. MRP पेक्षा जास्त किमतीनं औषध विक्री केली तर आपल्या नियमांचं उल्लंघन होतं. त्यामुळं तो जो त्यांचा मुद्दा आहे की कंपल्शन केलं जाते त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलेलं आहे. ते 40,000 आणि 20,000चा डिफरन्स ज्यादा किमतीनं आकारलेली नाहीत, फक्त त्यांनी कंपल्शनच्या रिलेटेड जो काय त्यांचा मुद्दा होता त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलेलं आहे. त्यानुसार आपण कारवाई करतोय. परंतु आता त्यांनी जे म्हणताय की 40,000ची औषधं 20,000 रुपयाला बाहेरच्या पिढीमध्ये मिळाली असती, परंतु ते डिस्काउंटच्या रिलेटेड आपल्या कायद्यामध्ये असं कोणता नियम नाही आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल मध्ये डिस्काउंट किती दिला पाहिजे आणि त्याबाबत आपल्या कायद्यामध्ये काही नियम नाही आहे. फक्त मेडिकलला एवढं कंपल्शन आहे की त्यांनी MRP पेक्षा कोणत्याही प्रकारे जादा किमतीमध्ये MRP पेक्षा जास्त किमतीमध्ये विकू नये. तर ही पिढी किती दिवस बंद? आता सध्या आपण यांना तात्काळ औषध विक्री बंदचे आदेश देतोय आणि इमिजिएट त्यांना आपण कारणे दाखवा नोटीस जारी करून कायद्यातील नियमानुसार त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.